सो हॅलो फ्रेंड्स, तो परत आज आपण करणार आहोत द न्यू टॉपिक. त्याच्यामध्ये आहे नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशंस. नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता तुम्ही इथे बघू शकता एक्सरसाइज 2.5 हा टोटली ह्याच्यावर बेस 2.5. एव्हरी क्वेश्चन त्याच्यामध्ये फर्स्ट एक टाइप दिलाय टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सेकंड दिला आहे तुम्हाला नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ द रूट्स है. आणि थर्ड टू फॉर्म और टू जनरेट क्वाड्रेटिक इक्वेशन. To form or to generate the quadratic equation चा फॉर्म आहे same as it is ax square plus bx plus c is equal to what? Then suppose एक क्वेश्चन घेतला मी, लिहिले इथे 2x square plus 3x minus 5 is equal to 0 and if somebody is asking you to find the value of discriminant. Find the value of discriminant. Discriminant ला त्यांनी डिनोट केले ट्रायंगल. त्याला फिजिक्सच्या टर्म मध्ये डेल्टा हीट असा सुद्धा म्हणतात. बट हा एक क्वाड्रेटिक वाला पार्ट आहे. दिस इज अ ट्रायंगल. द डिस्क्रिमिनंट वी कॉल इट एज व्हाट b स्क्वेअर मायनस 4ac. हा एक फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म ऑफ द ट्रायंगल दॅट इज अ डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac. बघा हा एक क्वेश्चन आहे. नाउ कंपेअरिंग this given quadratic equation with ax square plus bx plus c is equal to 0. So therefore a किती आला guys मला 2, b किती आला guys 3 and c is what minus 5. Is that right? So हे झाल्यानंतर बघा मी काय करतोय now b square minus 4ac. So therefore b square b किती आहे guys तुमचा 3 चा स्क्वेअर minus 4 a किती आहे guys तुमचा 2 आणि c किती आहे what minus 5. So therefore 3 का स्क्वेअर is what 9 minus minus plus 4 2 जा 8 8 5 is what 40 9 plus 40 is what 49. माझा आन्सर किती आला प्लस 49. किती आला प्लस. म्हणजेच बघा इथे तुमचा जो ट्रायंगल आहे गाइस त्या ट्रायंगल म्हणजेच b स्क्वेअर मायनस 4ac जो डिस्क्रिमिनंट आहे त्याची व्हॅल्यू किती आली ग्रेटर दॅन 0 प्लस 49. जेव्हा ग्रेटर दॅन 0 असतं त्यावेळेला रूट्स असतात नेचर ऑफ द रूट्स आर रियल but unequal. रियल आहे but unequal greater than 0. when discriminant is less than 0 असतात that time roots are not real and imaginary. Roots are not real and imaginary. आणि जेव्हा तुमची जे डिस्क्रिमिनंट आहे त्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 बनते that time बघा roots are real and equal. या कंडिशन फार महत्त्वाच्या. बघा मी काय म्हणते डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 रूट्स आर रियल बट अनइक्वल. Discriminant less than 0 roots are not real and imaginary and discriminant is equal to 0 म्हणजे roots are real and equal. हे तीन फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याप्रती हा पूर्ण क्वेश्चन आहे. बघा मी कोणताही क्वेश्चन करतो आणि त्याच्यामध्ये बघूया आपण की त्यांचे नेचर ऑफ द रूट्स काय. सो द माय क्वेश्चन इज क्वेश्चन 2y square minus 7y plus 2 is equal to 0. My question is 2y square minus 7y plus 2 is equal to 0. So comparing this given, comparing
this given quadratic equation with variable y तो लिहिणार मी इथे ay square plus by plus c is equal to काय आलं guys 0. so therefore a किती आहे guys compare केलं तर 2, b किती आहे guys -7, and what about c? c is what? +2. plus minus is a very much important. Plus minus is a very much important. So now therefore what we are calculating, b square minus 4ac is nothing but triangle ना guys. So therefore triangle. So therefore b कितना है मेरा? b is what? -7, त्याचा square -4, a किती है guys 2, and c is what? +2. So -7 का square, negative का square always positive. Guys answer कितना आएगा? 49 minus 4 to the 8, 8 to the what? 16. Answer 49 minus 16 is what? 33. So my discriminant is greater than 0. So therefore roots are real but unequal. एक फॉर्मेट. It's a very simple. Then आता त्यानंतर बघा नेचर ऑफ द रूट झालं. एकदा पूर्ण व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला काय मी एक एक क्वेश्चन करतो. हा एक फॉर्मॅट खूप महत्त्वाचा आहे. प्लीज लुक ॲट इट. जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज ax square plus bx plus c is equal to 0. Let alpha and beta with the roots of given quadratic equation. Alpha and beta with the roots of given quadratic equation. So therefore, in first case it is sum of the roots. Sum of the roots. That is called to be the alpha plus beta. Alpha plus beta is nothing but minus b by e. It's a very fundamental formula. बघा मी काय होतं, alpha plus beta is the minus b by. Second is the what? Product of the roots. Product of the roots is nothing but alpha into beta is nothing but c upon e. काय लिहिलं guys? Sum of the roots is alpha plus beta is nothing but minus b by, and product of the roots is alpha into beta is nothing but c upon a. Two formula. It's very much important. त्यानंतर to generate the quadratic equation, to generate the quadratic equation, त्यासाठी फॉर्मॅट बनतो therefore the sign, if I am taking a variable x, so x square minus in bracket alpha plus beta times of x bracket complete x plus alpha into beta is equal to काय झाला 0, is equal to काय झाला 0. So please जर का तुम्ही इथे लक्ष दिलं, so therefore इथे मी बोलू शकतो x square minus alpha plus beta is nothing but what? Sum of the roots bracket complete x plus alpha into beta is what? Product of the roots is equal to what? 0. That is a very fundamental. हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन्स आपण आता बघणार आहोत. सपोज इफ दे आर गिविंग यू द, हा क्वेश्चन एक 2 मार्काचा बोर्डाचा खूप छान क्वेश्चन आहे. सपोज त्यांनी दिले 1/2 कॉमा -3/2 हे असं दिलं आणि त्यांनी सांगितलं टू जनरेट द क्वाड्रेटिक इक्वेशन. तर दे आर गिविंग यू द 2 रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक नेहमी 2 रूट्स येतात. त्याच्यात असं नाही की एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे, इट विल बी डिपेंड. सो प्लीज लुक एट हियर. मी स्टार्टिंग करताना सोल्युशनची बघा कशी करतो. लेट alpha and beta be the roots of given quadratic equation. So therefore alpha is nothing but my 1/2 and beta is nothing but -3/2. alpha आणि beta मी घेतलं. त्याच्यानंतर बघा मी काय करतो, my first step is very much important, that is the sum of the roots. Sum of the roots मध्ये बघा मी काय लिहितो, alpha plus beta is nothing but minus b upon a is equal to minus b upon a. हे तर मी दिले.
तिथे पण ही लिहायची गरज पण लागणार नाही. अल्फा प्लस बीटा म्हणजे गाइस अल्फा किती आहे माझा 1/2 प्लस बीटा किती आहे गाइस माझा -3/2. सो प्लीज लुक एट हियर 1/2 प्लस माइनस -3/2. सो गाइस डिनोमिनेटर किती आहे कॉमन 2. इथे वरती लिहिलं 1 - 3 that is nothing but -2/2. my answer should be -1. my answer should be -1. हे झाल्यानंतर मी सेकंडली कॅल्क्युलेट करतोय. प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स मध्ये येणार इथे अल्फा इंटू बीटा. as we know what is my alpha is nothing but what 1/2 into what is my beta is nothing but -3/2 guys. Plus minus minus 1 into 3 is what 3 2 2 is what. So that is what my alpha into beta. Please look at here. That's very important. Guys, we just आता एक formula लिहिला to generate the quadratic equation. What is the formula? X square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. So हाच फॉर्म्युला मी इथे लिहितो to generate. बघा 3 स्टेप मध्ये माझा आन्सर आहे. Given quadratic equation is variable पकड़ x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to what? 0. So therefore the sign therefore x square minus alpha plus beta guys किती आले? -1 in bracket plus alpha into beta is what? -3/4 is equal to what? 0. So मी हेच इक्वेशन इथे लिहितो मी पुन्हा वरती तुम्ही बघू शकता. लिहिलं मी इथे therefore पुन्हा लिहिलं इथे x square minus of -1 into x plus -3/4 is equal to what? 0. So therefore the sign x square minus minus plus 1x plus minus minus 3/4 is equal to what? 0. So my final equation will be x square plus x minus 3/4 is equal to 0. This is the general equation of the quadratic. When we have a roots दिले अल्फा आणि बीटा आणि त्यावरून तुम्हाला इक्वेशन फॉर्म करायचं तर असं करायचं. आणि जेव्हा तुम्हाला हे एक फक्त इक्वेशन दिलं असेल त्याच्यावरून त्यांनी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं व्हॉट इज द सम ऑफ द रूट्स अँड व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द रूट्स. त्याचा मी इक्वेशन घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय सांगते. सो प्लीज लुक एट हियर. if I have a equation x square plus 5x minus 6 is equal to 0. The given quadratic equation comparing with what is the variable x? So ax square plus bx plus c is equal to 0. So therefore a, what is the coefficient of this? 1. b is what? Plus 5 and c is what? Minus 6. So my first sum of the roots, that is nothing but what? My alpha plus beta. Alpha and beta are the roots of the given quadratic equation. Sum of the roots is nothing but किती येणार आहे आन्सर माइनस बी अपॉन ए. जर का विचारलं त्यांनी विचारलं व्हॉट इज द सम ऑफ द रूट्स अँड व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द रूट्स आणि इक्वेशन दिले खूप सिंपल आहे. माइनस बी बाय व्हॉट इज द माइनस अँड बी का व्हॅल्यू किती आहे 5, ए इज व्हॉट 1. सो माय फायनल आन्सर विल बी माइनस 5. सेकंड प्रोडक्ट ऑफ द रूट्स that is nothing but what? Alpha into beta. Alpha into beta is what? C upon A. C किती है guys? minus 6. What is the A? A is what? 1. Answer किती है? minus 6. So product of the root is what? minus 6 and sum of the root is what? minus 5. So this is the standard answer. If they are asking you कि भाई एक equation है आणि equation वरून मला पाहिजे फक्त sum of the roots and product. आता नेक्स्ट जे एक व्हिडिओ जे अजून एक बनवेल या रूट्स वाल्या क्वेश्चन मध्ये त्याच्यामध्ये मी सॉल्व करून देणार आहे तुम्हाला क्यूबिक काइंड ऑफ क्वेश्चन आहे. स्क्वेअर वाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब वाला क्वेश्चन एक राहील. सेकंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर वाले क्वेश्चन राहतील. म्हणजे या काइंड ऑफ मी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देईन. तुम्ही बघा. अजून एक इफ दे आर गिविंग यू द रूट्स ऑफ द
quadratic equation are real and equal या काइंड ऑफ then find the value of k. व्हेरी मच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हे करू आपण. हे नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर येईल आणि तुम्ही मग नंतर त्यावरती अभ्यास करा. मग फक्त वर्ड प्रॉब्लेम, आपण नंतर वर्ड प्रॉब्लेम्स बघूया. सो हे पूर्ण अॅनलाइज करा. काही डाउट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये पिंग करा. तोपर्यंत थँक्यू.